मंडळी, मागील भागात आपण नाशिकमधल्या पंचवटीमधील काही प्रसिद्ध ठिकाणं पाहिली, ज्यात प्रामुख्याने समावेश होता तो श्री कपालेश्वर महादेव मंदिर, दुतोंड्या मारुती, रामकुंड, श्री कालाराम मंदिर आणि सीता गुफा यांचा. आजच्या भागात आपण एका पुरातन मंदिराबरोबरच अशा 2 ठिकाणांना भेट देणार आहोत, ज्यांचं लोकार्पण नुकतंच झालेलं आहे. कोणती आहेत ती ठिकाणं? चला पाहूयात. काळाराम मंदिराला भेट देऊन आम्ही निघालो जवळच असलेल्या तपोवनातील रामसृष्टी उद्यानाकडे. रामसृष्टी उद्यानातील ही प्रभू श्रीरामांची मूर्ती महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती असून तिची उंची 70 फूट असल्याचं सांगितलं जातं. 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या शिल्पाचं अनावरण करण्यात आलं. मंदिराचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या वैभवात अजून एका मंदिराची भर पडली, ती म्हणजे स्वामीनारायण मंदिराची. रामसृष्टी उद्यानाला भेट देऊन आम्ही नुकतेच लोकार्पण झालेल्या स्वामीनारायण मंदिराकडे निघालो. मंदिराच्या उद्यानात भगवान महादेव तसेच श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेचे दर्शन होते. याशिवाय देवदानवांमधील समुद्र मंथनाचा देखावा देखील येथे पाहायला मिळतो. या उद्यानातूनच मंदिराकडे रस्ता जातो. इथे मंदिराभोवतालच्या भिंती देखील अशा पौराणिक कथा तुम्हाला ठिकठिकाणी दाखवताना दिसतील. इथूनच हा जिना आपल्याला थेट मंदिराकडे घेऊन जातो आणि इथल्या अमाप सौंदर्याचं दर्शन घडवतो. हा कलाविष्कार खरं तर मी कितीतरी वेळ अवाक होऊन पाहतच होते आणि याच्याहून सुंदर दुसरं काही असूच शकत नाही असं सतत स्वतःला सांगत होते. तुम्ही हे मंदिर जर बाहेरून पाहिलं तर तुम्हाला ठिकठिकाणी जालवातायन म्हणजेच दगडात कोरलेल्या या जाळीदार खिडक्या दिसतील, ज्याचा उपयोग मंदिरातील हवा खेळती राहण्यासाठी होतो. वेगवेगळ्या देवतांची तसेच प्राण्यांची शिल्पे तुम्हाला इथे प्रामुख्याने पाहायला मिळतील. मंदिराच्या परिसरात विविध संतांचे दर्शन देखील होते. त्यांच्याबद्दल सांगणारे माहिती फलक देखील इथे लावण्यात आले आहेत. हे मंदिर 140 फूट लांब, 55 फूट रुंद आणि 78 फूट उंच असल्याचं सांगितलं जातं. आतापर्यंत आपण जो पाहिला तो होता मंदिराबाहेरील भाग. आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. डोळे दिपवून टाकणारे वैभव पाहण्याची अनुभूती इथे आल्यावर येते. मंदिराच्या खांबावर तसेच छतावर शिवचरित्रासह रामायण, महाभारतातील प्रसंग सुंदररित्या कोरण्यात आले आहेत. छतावर व्याल, हत्ती व इतर प्राण्यांची शिल्प देखील पाहायला मिळतात. मंदिरासाठी हजारो घनफूट गुलाबी आणि लाल दगडांचा वापर करण्यात आला आहे. हे मंदिर सकाळी 6 ते दुपारी 12 आणि नंतर 4 ते रात्री 8 पर्यंत भाविकांसाठी खुले असते. आजच्या व्लॉगमधील सर्व ठिकाणं ही अगदी जवळपास असल्याने तुम्ही इथल्या प्रत्येक ठिकाणी ऑटो रिक्षेने अगदी सहजरित्या जाऊ शकता. खरं तर ज्यांच्यामुळे मला नाशिकमधल्या या सर्व ठिकाणांना भेट देता आली ती म्हणजे माधुरी आणि तिचे पती. जर तुमच्यापैकी कोणीही हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही दोघांनीही माझ्यासाठी जो वेळ काढला त्यासाठी खरंच तुमच्या दोघांचं मनापासून धन्यवाद. हा होता मंदिराचा पहिला मजला. त्याच्या खालच्या मजल्यावर भगवान श्री गणेश, श्रीराम, माता सीता, विठ्ठल रुक्मिणी, शिव पार्वती आणि मारुतीचे दर्शन होते. स्वामीनारायण मंदिराला भेट देऊन आम्ही गोदा आरतीसाठी पुन्हा पंचवटीतील रामकुंड परिसरात आलो. आरतीला थोडा वेळ असल्याने तिथल्या अत्यंत पुरातन समजल्या जाणाऱ्या नारोशंकर मंदिरात आम्ही गेलो. या मंदिराच्या चारही बाजूस असे सुंदर बुरुज आपल्याला पाहायला मिळतात.
मंदिरात प्रवेश करताना सर्वात आधी जी दृष्टीस पडते ती म्हणजे ही पोर्तुगीज कारागिरांनी तयार केलेली घंटा. 2024 मध्ये तिच्या निर्मितीला 303 वर्ष पूर्ण झाली. चिमाजी अप्पा पेशवे यांनी 1738 मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध झालेल्या लढाईतील विजयानंतर ही घंटा आणली. 1747 साली सरदार नारोशंकर राजे बहादूर यांनी हे मंदिर बांधले. त्यानंतर त्यांनी 1757 मध्ये नाशिकला स्थायिक झाल्यावर ही घंटा हत्तीवरून आणून मंदिरात बसवली. मंदिरावर पौराणिक प्रसंग, कीर्तिमुख, फुलं, हत्ती, वाघ, माकड तसेच इतर प्राण्यांची शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरातील अभिषेकाचे पाणी किंवा तीर्थ बाहेर येण्यासाठी इथे मकरमुख बनवलेले दिसून येते. तसेच मंदिरावर ठिकठिकाणी आपल्याला देवकोष्टक पाहायला मिळतात. अचानक कुठून तरी मधुर सूर कानावर पडले आणि बघितलं तर जवळच्याच घाटावर भाविक गोदा आरतीसाठी जमलेले होते. लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात गोदावरी नदीच्या किनारी दररोज संध्याकाळी होणारी ही गोदा आरती ही एक वेगळा आध्यात्मिक अनुभूती देणारी होती. भारावून टाकणारे वातावरण आपल्याला शांत आणि प्रसन्न करून जाते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास तो शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच काही ठिकाणांसोबत. तोपर्यंत जय श्रीराम.